हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्याकडनं दोघांच्याकडनं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हे चाललेत आता कामावरती आणि आमचं सकाळचं चाललंय गडबड धावपळ रुटीन. पैसे द्या मला. किती दिलाय? किती येते? 2.5 आहे. तर हे बघा एवढेच दिलेत पैसे. एवढेच पैशात मी चालवायचं होय. बघा ओळखतात का तुम्हाला किती आहेत? बास त्यांच्याकडून पैसे घेतलेत मी. पण आमचा घरातला बाजार ना नेहमी आम्ही डीमार्ट मधून महिन्याला भरत असतो, पण हे किरकोळ कशासाठी तर इकडे तिकडे दुधाला वगैरे लागतात ना, म्हणून त्यांच्याकडनं घेतलेत. नाही तर तुम्ही म्हणाला 2,500 मध्ये काय बाजार भरणार, तर नाही, महिन्याचा बाजार वेगळा असतो. आणि 2,500 फक्त दूध आणि भाजीसाठी घेतलेले आहेत त्यांच्याकडनं. तर इकडे मी ना डाळ खिचडी लावली आहे बघा. त्यांना डब्याला डाळ खिचडी द्यायची. आणि कुकरची शिट्टी म्हणजे खराब झाली. काही सगळं परत घाण झालं रे. कुकर एक मला घ्यायचं आहे. चला तर मग तुम्हाला आता मी दाल खिचडीची रेसिपी दाखवते. सिम्पलमध्ये एकदम आहे, एकदम काय वेगळं जास्तीचं मटेरियल घालून नाही बनवलेली. कधी कधी काय होतं, जास्त सारखं चपाती भाजी भाकरी खाऊन ना कंटाळा येतो. त्यावेळेला तोंडाची चव जाते ना, त्यावेळेला आम्ही नक्की दाल खिचडी बनवतो. यांना पण आवडते, आम्हाला पण आवडते. तर हे डब्याला पण घेऊन जातात कधी कधी. त्यांचं कधीच काय नसतं की डब्याला हेच पाहिजे तेच पाहिजे. जे घरी अवेलेबल असतं ते घेऊन जातात. तर नको म्हटलेत मला दुसरं काय, मला दाल खिचडीच बनव सगळ्यांच्यासाठी. त्यामुळे मुलंही आणि तेही डब्याला हेच घेऊन गेले. आणि एकदम मऊ लुसलुशीत बनवली ना की खायला खरंच खूपच छान लागते दाल खिचडी. तूप आणि लोणचं पापड असलं ना बस, बाकी काहीही लागत नाही. एकच नंबर लागते. आणि हो, ज्यांच्या म्हणजे आजारी वगैरे असतील, डॉक्टर सांगतात बघा वरण भात वगैरे खावा तुम्ही, दुसरं काही खाऊ नका. त्याच वेळेस नुसतं तुम्ही वरण भात बनवण्याऐवजी ना अशी दाल खिचडी बनवली ना एकच नंबर लागते. आरोग्यासाठीही उत्तम आहे, पचायलाही हलकी असते. त्यामुळे तुम्हीही नक्की घरी करून बघा. खूप छान होते, खूप टेस्टी लागते. तर ह्यासाठी ना दाल खिचडीसाठी मी इकडे ना तांदूळ कमी आणि डाळ जास्त घेतलेली आहे. तर डाळ मी इकडे मुगाची वापरलेली आहे आणि तांदूळ आणि डाळ हे मिक्स करून चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याला फोडणी मी फक्त लसणाची आणि कढीपत्ता मोहरी इतकंच काहीचं देणार आहे. तर मी कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये जरा जास्त सॉफ्ट होते, त्यामुळे आपण कुकरमध्येच बनवायला घेतलेली आहे. थोडंसं तेल घातलं आहे, मोहरी आणि लसणाची फोडणी दिली आणि कढीपत्ता. तर हे बघा स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहेत. तांदूळ थोडं कमी, 1 वाटी तांदूळ असेल तर आपल्याला 1.5 वाटी का असे ना डाळ घालावीच लागेल, तरच ती छान बनते. तर मी इकडे मुगाची डाळ वापरली, तुरीची नाही वापरायची, कारण तुरीला थोडंसं पित्त होतं. त्यामुळे तुरीची नाही वापरायची. पचायला हलकी मुगाची डाळ असते आणि पौष्टिक पण असते, त्यामुळे मुगाची डाळ तुम्हीही यूज करा. आणि हे त्याच्यानंतर धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं. खाली करपू द्यायचं नाही. जसं आपण फोडणीचा भात करतो त्या प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तेल अगदी कमी प्रमाणात वापरा. जे घरी जर कोणी आजारी व्यक्तींच्यासाठी जर तुम्ही बनवत असाल तर एकदम कमीच वापरा. तर मी हे रेग्युलर बनवते, त्यामुळे बऱ्यापैकी घातलेलं आहे मी तेल. आणि मग इकडे मी उकळी दिलेलं पाणी होतं ना गरम केलेलं, तर ते मी इकडे ॲड केलेलं आहे. आणि थोडीशी चिमटभर हळद आणि वरून आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर पाणी इकडे ना जास्तीत जास्त पाणी घालायचं आहे. जर 1 वाटी तांदूळ असेल तर किमान 3 तरी वाट्या पाणी पाहिजेच. इतकं म्हणजे डबल तिबल असं पाणी वापरायचं, जेणेकरून ते सॉफ्ट एकदम मऊ एकदम गिर असा भात होतो ना, त्या प्रकारे आपल्याला ही बनवायची असते, जेणेकरून चावावी नाही लागणार. तोंडात घातली ना की विरघळेल अशी ही, पचायलाही हलकी आणि लागणार म्हणजे चवीला एकच नंबर लागते. पूर्वी आपण 19वाले सगळे बच्चे आहोत, तर आपल्याला आठवत असेल तर आपले ज्यावेळी आपण अंगणवाडीत जात होतो ना, त्यावेळेस आपल्याला ना शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये असा भात भेटायचा बघा, डाळ घातलेला. खूप छान लागायचा ना त्यावेळी. त्याची टेस्ट आत्ता जरी मी घरी जरी बनवली ना तरी ती चव ह्या भाताला येतच नाही. ते उकडलेले वाटाणे, परत ते म्हणजे शिजवलेले वाटाणे, मूग, मटकी हे सगळं ना ते शिजवून द्यायचेत बघा आपल्याला. किती त्याची टेस्ट ना एकच नंबर असायची ना. ती टेस्ट कुठे गेली काय माहिती. आता आपण जरी घरी ना शिजवायला घातलं आणि ते जरी मीठ लावून खायला म्हटलं ना, तर ती टेस्टच नाही आहे. का कोणास ठाऊक. आमच्या अंगणवाडीमध्ये नानाई म्हणून होती ना, ती
खरंच चुलीवर बनवायची, पण तिच्या हाताला का कोणास ठाऊक खरंच खूपच छान टेस्ट होती आणि ती चव मला अजूनपर्यंत तरी कुठं भेटलेली नाही आहे. आणि आपण कितीही असं डाळ भात बनवा किंवा काय बनवा, ती टेस्ट काय आपल्याला परत भेटत नाही. तर चला, इकडे यांना डबे पण भरलेले आहेत आणि डबे भरताना ना मी त्याच्यावरती थोडं थोडं तूप घालत असते. आणि रेग्युलर जरी मी डबा त्यांचा भरत असले तर कशावरती भातावरती तूप त्यांना हवंच असतं, त्यामुळे तूप घालते जेणेकरून त्यांना दुपारी खायला मस्त लागेल. हे तर गेलेत आता. हां काय बाय बाय. हे गेलेले आहेत आणि चला आता आपण उरलेली कामं करून घेऊया. पहिल्यांदा आधी तर मला देवपूजा करायची, तर देवपूजेला खूप वेळ झाला आहे, तर देवपूजा आधी करून घेऊया. आणि हे गेल्याशिवाय मला काय देवपूजेला सुचत नाही, त्यामुळे ह्यांना सगळ्यांना घालूनच मी देवपूजा करते. तर इकडे मी छानशी देवपूजा केली. तोपर्यंत अभिजित येणार होता, तो आला होता. कारण अभिजितला आम्ही बोलून घेतलं होतं, कारण आम्हाला बाहेर गेट करायचं होतं. गेट राहिलं होतं, तुम्हाला मध्ये बोलले होते मी एका व्हिडिओमध्ये की एकदा घराचं काम राहिलं ना तर ते राहून जातं. पण काय झाले की पावसाळा असल्यामुळे ना जी आमच्या टफीची पिलं आहेत, 2 आहेत त्या, तर त्यांना मी टेरेसवरतीच ठेवत होते. पण ते आता पावसाळा असल्यामुळे त्यांना खाली घेतलं आहे आणि त्यांना पार्किंगमध्ये असंच जर ठेवलं ना तर भटकी कुत्रे वगैरे बाहेरचे येतात आणि दंगा घालतात त्यांना बघून. त्यामुळं म्हटलं की विचार केला की आपल्यामुळे लोकांना पण गल्लीत त्रास व्हायला नको, ह्याच्यापेक्षा आपण गेटच बनवून घेतलेलं बरं. जेणेकरून काय होतं आहे, त्यांना साखळी आणून जरी बांधून घातल्यानंतर आतल्यात ते राहतील, त्यांना कुठला म्हणजे इजा होणार नाही बाहेरच्या कुत्र्यांच्यापासून. त्यामुळे मग इथे जरी त्यांना बसायची सोय केली तर ते आरामात बसू शकतात. कोण आलंय? कोण आलंय? हाय हाय गुरुराज. गुरुराज हाय. कुठं आलायस रे? कुठं आलायस? हा बोला बोला. आहो बोला की. ओ गुरुराज. हा आजीकडे आलाय व्हय? आजीच्या घरी? हा. तर इकडे अरुणा आणि अरुणाचं आमच्या बाळ, ज्याचं नाव गुरुराज आहे, किती क्यूट आहे ना. तर ती सगळेजण आले होते दुपारी, तर ती थोडा वेळ बसलीत आणि मग गेल्यानंतर ना मला आठवले की मेहंदी आणली होती आणि ती मेहंदी कालवायची होती. जानूसाठी आणली होती आणि नॅचरल मेहंदी आहे, बावडेकरांच्यातून आणलेली आहे. तुम्ही पण हवी असेल तर घेऊन या, अशी लूजमध्ये भेटते. तर आणि खरंच खूप छान आहे. मी पण लावत होते, पण आता मी ही मेहंदी नाही यूज करत. मी लावायचं असेल तर कलर वगैरे यूज करते. त्यामुळं ही जानूसाठी, कारण ती अजून लहान आहे आणि तिच्या केसांना हेअर कलर वगैरे सुटेबल नाही होणार, त्यामुळे मग मी नॅचरलच मेहंदी मागवली होती आणि ते येताना घेऊन आले होते. तर ती रात्री भिजत घालायची माझ्या लक्षात नाही, त्यामुळे म्हटलं आता दुपारी भिजत घालूया, जेणेकरून ना संध्याकाळ होईपर्यंत ती चांगली भिजेल आणि मग आपल्याला ती संध्याकाळी लावता येईल. तर इकडे भिजवताना मी काय करणार आहे ते सांगते की चहापुडीचं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. जसं चहा बनवतो तसं आपल्याला 2-3 चमचे चहा पावडर घालून ना फक्त पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी मग ह्या मेहंदीमध्ये आपल्याला ॲड करून ना ती चांगली छानशी भिजत घालायची आहे. आणि पाणी हे आपल्याला असंच नाही पावडरी सकट यूज करायचं, तर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. छानशी अशी उकळी आटेपर्यंत, थोडंसं आटेपर्यंत ती उकळी येऊ द्यायची, चांगली चहा पावडर शिजू द्यायची, जेणेकरून केसांना चांगला कलर येईल. त्यामुळे ते चांगलं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये पावडरमध्ये काढून घेऊया. आणि इकडे मी लोखंडी तवा असा घेतलेला आहे, हा बिडाचा नाही आहे, तर हा लोखंडी आहे. यात पण प्रकार असतात, बिडाचे पण असतात आणि लोखंडी पण असतात. तर हा लोखंडी पोळीचा तवा आहे, जो आपण याच्यावरती पोळ्या बनवतो ना, तर त्याच्या आतल्या साईडला हे आपण बनवायचं आहे. तर मी लोखंडी तव्यामध्येच ना ही भिजत घालते, ज्यामुळे काय होतं आहे की त्याच्यामधलं जे काही लोहाचं प्रमाण आहे ते मेहंदीमध्ये उतरतं, त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतं ते. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आता ह्याच तव्यामध्ये भिजत घालायचं आहे. तर आता सगळं मी पाणी एकत्र घातले, अंदाजानुसार तुम्ही भिजत घाला थोडं थोडं करून. तर इकडे मी थोडं थोडं करूनच घालते. आणि आता हे पाणी संपले तरी पण मेहंदीला पाणी अजून हवं आहे, तर ह्याच पावडरीमध्ये मी थंड पाणी ॲड केलं आणि ते थोडा वेळ ठेवून ना ते मेहंदीमध्ये ॲड करून चांगली छानशी
जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, अशी आपल्याला ती मिक्स करून चांगल्या गुठळ्या वगैरे फोडून ना छान भिजत घालायची आहे. आणि भिजत घालताना काय करायचं, त्याच्यामध्ये आता हे गरम आहे, थोडंसं थंड झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकलमध्ये कॅप्सूल भेटतात ई विटॅमिनच्या. तर ते ई विटॅमिनच्या ना तुम्ही 1, 2, 3 कॅप्सूल त्याच्यामध्ये घातल्या तर चालेल. आता माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी घातलेले नाही आहेत, त्यामुळे ई कॅप्सूल ते घालायचे. मी लावताना तिला मी घालेल त्याच्यामध्ये मिळालं तर ई कॅप्सूल. आणि थोडंसं तुम्हाला हवा असेल तर कोरफडीचा गर वगैरे तुम्ही घालून ते भिजवू शकता किंवा दही घालू शकता. ज्यांना कोंड्याचा वगैरे त्रास आहे ते दही घाला. कोरफड जर घरी असेल तर त्याची साल काढून जो गर असतो आतमध्ये तो मिक्सरला छान वाटून तोही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून केस तुमचे स्मूथ होतात. तर असं बरंच काय काय घालून तुम्ही मेहंदी चांगली भिजवू शकता. तर मेहंदी भिजवलेली मी रात्री जानूला ती चांगली भिजल्यानंतर तिला लावणार होते मी. आता ही रात्रभर ठेवायची नसते केसांच्या आरोग्यासाठी, पण आता ही वेळ झाला आहे संध्याकाळी, त्यामुळे ही आता रात्रभरच ठेवणार आहे. किमान तुम्ही एक 4-5 तास आणि कमीत कमीत 2-3 तास आणि जास्तीत जास्त 4 तास तरी राहिली तरी बास असतं. पण आता ही रात्रभर ठेवणार म्हणते आहे, कारण वेळ झालेला 10 नंतर मी ही मेहंदी लावते आहे, त्यामुळे आता तिला अंघोळ करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळं ठीक आहे म्हटलं, ठेव तू रात्रभर, सकाळी धुवून टाक. पण सकाळी धुताना ना कंडिशनर वगैरे वापरूनच मग केस धुवायचे, कारण मग केस खूपच रफ होतात आणि रफ केस मग तुटायला लवकर चालू होतात. त्यामुळे तसं नाही करता मेहंदी धुतली की तेल तर लावायचं आणि तेल लावून नंतर मग शॅम्पू कंडिशनरने केस छान स्वच्छ धुवायचे. हिचे लवकरच केस ना पांढरे व्हायला लागलेत. अलीकडे सगळ्याच मुलांचे लवकर केस पांढरे होतात आणि हिचे पण थोडे थोडे व्हाईट केस आहेत. त्यामुळे म्हटलं की नको दुसरं काय डाय वगैरे यूज करण्यापेक्षा आपल्याला नॅचरलीच मेहंदी वापरून ना केस चांगले बनवूया. त्यामुळे मी मागच्या वेळेस पण हिच्यावरती ट्राय केलं होतं आणि एकदाच लावली होती, तर 2-3 महिने त्याचा ना शेड गेला नव्हता, छान राहिली होती केसांच्यामध्ये आणि केसही तिचे खूप सुंदर झाले होते. त्यामुळे म्हटलं की परत हेच ट्राय करूया. आणि आताही रेग्युलर मी तिला लावायला चालू करणार आहे, जेणेकरून केसही तिचे लांब होतील आणि केसांचं आरोग्यही तिचं चांगलं राहील. तर इकडे मेहंदी लावताना मी ब्रशचा यूज केलेला आहे, नंतर हाताने पण लावणार मी सगळीपासून. पण सुरुवातीला मी असं पार्ट पाडून ना केसांचे थोडं थोडं मेहंदी ॲड करते, जेणेकरून सगळ्या केसांना ना व्यवस्थित लागते. तर इकडे ब्रशने ना आपण मधोमध भांग पाडून ना 2 पार्टिशन आधी करून घ्यायची, नंतर थोडं थोडं आणि परत त्याच्यामध्ये पार्ट करून दिसत असेल तर तुम्हाला थोडे थोडे असे पार्ट करायचे आणि प्रत्येक मुळाशी ना ते आपल्याला मेहंदी लावायची. वरचेवर फक्त केसांनाच लावायची नाही, तर मुळाशी लावायची, जेणेकरून मुळांची हेल्थ चांगली सुधारेल. तर असं मी लावते आहे बघा, त्याचप्रमाणे तुम्हीही लावा, म्हणजे छान मेहंदी केसांना बसेल आणि दुसरा कोणी लावायची गरज पण भासणार नाही, स्वतःचं आपण लावू शकतो. तर आता ही लहान आहे त्यामुळे हिला लावायला नाही जमणार, त्यामुळे मी लावून देते आहे. तर स्वतःची लावायची असेल तर एकदम व्यवस्थित आपण लावू शकतो, ना कोणाचा आधार घेता. तर सगळ्या केसांना व्यवस्थित कवर होतं अशा टाईपमध्ये लावली तर मेहंदी, आणि प्रत्येक केसांना त्याचं म्हणजे मेहंदी पूर्णपणे मुळाशी जाते. त्यामुळे ह्याच पद्धतीने तुम्ही पण लावून घ्या. पूर्ण केसांना पुरेल इतपत मी भिजत घातली होती. मला वाटत होतं की जास्त झाली की काय, पण नाही, तिच्या केसांना अजूनही चालली असते मेहंदी. कारण ही नॅचरल मेहंदी जेवढी केसांच्यावर जास्त लावेल किंवा जास्त वेळ म्हणजे एक 4-5 तास ठेवेल ना, तितकी केस छान होतात. दुसऱ्या दिवशी धुतल्यानंतर तर एकदम सिल्की शायनी होतात केस. त्यामुळे नक्की तुम्ही पण आणा. बावडेकरांच्यात कोल्हापूरमध्ये आपल्या इथे भेटते. मी ही मसाला मेहंदी आहे, ह्यामध्ये 2 प्रकार आहेत, ही मसाला मेहंदी आणि ब्लॅकमध्ये पण भेटते. तर असे 2 प्रकार आहेत. तुम्ही तिथं नॅचरल मेहंदी द्या म्हटलं की ते देतात. तर जवळपास 1 किलोचं पॅकेट ह्यांनी आणलं होतं. ती लूजमध्ये भेटते, तुम्ही पावशेर, अर्धा किलो अशा टाईपमध्ये आणू शकता. तर आता ते किलो कशी आणली हे मला नाही माहिती, विचारलं नाही मी, पण तुम्ही आणू शकता. चला तर मग व्हिडिओचा एंड आता इथंच करते. तर भेटूया आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.